दक्षिणेत बेळगावप्रमाणेच इकडे उत्तरेत गुजरात आणि महाराष्ट्र सीमावादाचा मुद्दा पुढे येतोय। पालघर जिल्ह्याच्या तलासरीतील वेवजी या ग्रामपंचायत हद्दीत गुजरात राज्याची घुसखोरी सुरू असल्याचा आरोप इथले ग्रामस्थ करतायत। गेल्या अनेक वर्षांपासून पालघर जिल्ह्याच्या हद्दीतला हा सीमावाद सुरू आहे। पाहूयात। महाराष्ट्र आणि गुजरात सीमावादाचा विषय आज पुन्हा एकदा समोर आला। गुजरातच्या उंबरगावमध्ये सोळसुंबा ग्रामपंचायतीनं महाराष्ट्रातल्या वेवजी ग्रामपंचायत हद्दीत घुसखोरी केल्याचा वाद अनेक वेळा समोर आला। या संदर्भात दोन्ही जिल्हा प्रशासन आज संयुक्त मोजणी करणार होतं। तशा हालचाली पण सुरू झाल्या, मात्र ही मोजणी अचानक स्थगित झाल्याचं वेवजी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जाना धुडिया यांनी सांगितलं। महाराष्ट्राच्या हद्दीत गुजरात घुसखोरी करतंय, काही इमारती उभारल्यात, तसंच महाराष्ट्राच्या हद्दीत पथदिवे लावलेले आहेत। या सीमावादाचा फटका स्थानिकांना बसतोय, त्यामुळे लवकर हद्द निश्चित करावी आणि हा वाद मिटवावा अशी मागणी स्थानिक करतायत। घेतला पाहिजे की महाराष्ट्र आणि गुजरातची जी बॉर्डरची हद्द आहे ती निश्चित केली पाहिजे, कारण की गुजरातवाल्यांनी 1-1 किलोमीटर घुसखोरी केलेली आहे आणि जे बिल्डिंग्स वगैरे कामं वगैरे चालू आहेत ते सर्व बंद केले पाहिजे। त्याचा पाठपुरावा आपल्याकडून सुरू आहे। हो, याचा पाठपुरावा अगोदर माझे वडील असताना पाठपुरावा सर्व केलेले आहेत। महाराष्ट्र राज्याची निर्मिती 1960 साली झाली, मात्र पालघर जिल्ह्यातील तलासरीमधल्या काही भागांमध्ये महाराष्ट्र गुजरात राज्याचं अद्याप योग्य पद्धतीनं सीमांकन झालेलं नाही। प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे काही मुद्द्यांसंदर्भात हा सीमावाद समोर येऊ लागलाय। महाराष्ट्रात घुसखोरी केली तर मनसे अंगावर आल्याशिवाय राहणार नाही असा इशारा मनसेचे नेते अविनाश जाधव यांनी दिलाय। ऑलरेडी त्यांचे बोर्ड पुढे पुढे लागत येत चाललेत। आधी जो काही गुजरातमध्ये आपलं स्वागत आहे असा जो बोर्ड होता तो आता 4 किलोमीटर अलीकडे आणून ठेवण्यात आलेला आहे, बरोबर। तर त्याच्या बाबतीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं देखील आंदोलन उभं राहील आणि तिथले जे स्थानिक आहेत त्यांचे जे काही म्हणणं आहे ते ऐकून असे जर चुकीच्या पद्धतीने बॉर्डरवर बॅनर लागणार असतील तर ते उखडून टाकण्याचं काम महाराष्ट्र नवनिर्माण सेना करेल। महाराष्ट्रात घुसखोरी करायची नाही। तुम्ही आतापर्यंत जेवढी घुसखोरी केली आहे ती बस करा। आता याच्या पुढे जर तुम्ही महाराष्ट्रात घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला तर तुमच्या अंगावर महाराष्ट्र नवनिर्माण सेना गेल्याशिवाय राहणार नाही। तर या प्रश्नाचं उत्तर सरकारनं दिलं पाहिजे, याला पक्षाशी जोडणं अयोग्य आहे असं मत भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी मांडलं। कोणी बांबू ठोकून आतमध्ये आगे असेल तर त्याचं उत्तर महाराष्ट्र सरकारने दिलं पाहिजे। त्याचा गुजरात महाराष्ट्र असा वाद नाही, हा सामान्य वाद आहे। याला काही एखाद्या पक्षाशी जोडण्याची आवश्यकता नाही। आता चंद्रपूर जिल्ह्यामध्ये 14 गावं, तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या वतीने 14 गावं, त्या 14 गावामध्ये 2-2 सरपंच आजही आहे। पण जेव्हा गावकऱ्यांना आपण विचारतो तर ते आग्रही नाहीत, कारण त्यांना दोन्हीकडच्या योजना घेता येत आहेत। त्याच्यामुळे ते म्हणतात की आम्हाला आनंदी आहे, तुम्ही काय 1 फूल 2 माली है तो हमको क्या चिंता है, अशी अडचणी आहेत। या संदर्भात सरकारमधल्या मंत्र्यांना प्रश्न विचारले असता त्यांनी मात्र कानावर हात ठेवले। तिथे काय झालं हे मला नागपुरातून सांगता येणार नाही, माहिती घेऊन बोलेन असं मंत्री उदय सामंत म्हणाले। तर मंत्री शंभूराज देसाईंनी सुद्धा वस्तुस्थिती संदर्भात पालकमंत्र्यांशी बोलण्याचं आश्वासन दिले। मध्ये आलेले आहेत तंबू ठोकले, त्याच्यामध्ये तिथे ग्रामस्थ संतापले। याच्यामध्ये माहिती घेऊन आता सीमावाद सुरू झालाय। गुजरात आतमध्ये महाराष्ट्रात घुसलंय की महाराष्ट्र गुजरातमध्ये घुसलंय हे मला इथे आता नागपूरमधनं सांगता येणार नाही, परंतु अशा पद्धतीची जर भूमिका असेल तर त्याची माहिती घ्यावी लागेल आणि माहिती घेऊनच बोलावं लागेल। मला याची कल्पना नाही। पालघरचे पालकमंत्री महोदयांशी मी चर्चा करेन। वस्तुस्थितीचा काय तिथलं हिलवरची परिस्थिती आहे त्याची माहिती माननीय पालकमंत्री तिथल्या जिल्हाधिकाऱ्यांकडून घेतील आणि मग मी आपल्याशी बोलतो। गेले कित्येक वर्षांपासून महाराष्ट्र गुजरात सीमांकनाचा प्रश्न कायम आहे। प्रशासकीय अनास्थेचा इथल्या जनतेला मात्र कायम त्रास सहन करावा लागतोय। त्यामुळे महाराष्ट्र सरकार आपल्या जनतेसाठी काही तोडगा काढतंय का हे पाहणं महत्त्वाचं आहे। हर्षद पाटील, झी 24 तास, पालघर।